मग आत्ताच बोधेचा फोन आला. बोधेला जरा मोबाईल घ्यायचा होता. म्हणला क्रोमामध्ये सध्या ये म्हणलं लवकर आपण मोबाईल तरी घेऊ. तर बघू आता भाऊ कुठला नक्की 17 Pro घेतोय का 16 Pro घेतोय, कुठला घेईन मग? 17 घ्यायचं सोडून असले विवो भाऊ. तू लोकांचं ऐकून दुसरं काही बी घ्यायला जाऊ नको. पाणी नाही सापडलं म्हणून ताण भागवायला विष प्यायचं नसतं. जे तुला पाहिजे ते घेऊन जा. कंपनीमध्ये कन्फ्यूज आहे भाऊ मोबाईल घ्यायला आलेलं आहे. अशी तर आहे आमचं. ह्यो आहे बघ दिसायला बिसायला चांगलं आहे बरोबर. 14,000 त्याचं रॅम बीम चेक कर ना जरा. मी विचार करायचो या दुनियेत माझ्यापेक्षा कन्फ्यूज माणूसच कोण नाही. आज मला एक सापडलेला आहे भाऊ. फोन घ्यायला आले पण एवढं कन्फ्यूज आहे ना. एकदा सॅमसंगमध्ये जातो एकदा ओप्पोमध्ये येतोय. सॅमसंग ओप्पो नथिंग एवढंच चालू आहे भाऊचं. नाही तर करून टाक बरं बाजार डायरेक्ट iPhone 17 घेऊन टाक डायरेक्ट. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा बऱ्याच दिवसातनं दुष्काळीत गरीब लोकांच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगचं कंटेंट असं आहे, लय दिवसातनं जरा तुमच्या भावाला आठवलं की व्लॉगवर जरा दुष्काळ चालू आहे. मग आत्ताच बोधेचा फोन आला. बोधेला जरा मोबाईल घ्यायचा होता. म्हणला क्रोमामध्ये सध्या ये म्हणलं लवकर आपण मोबाईल तरी घेऊ. तर बघू आता भाऊ कुठला नक्की 17 Pro घेतोय का 16 Pro घेतोय, कुठला घेईन बाबा? आणि आधीच पोरं दिवाळीची शॉपिंग करायला लागलेत. पण तुमच्या भावाचा विषय असं चालू आहे की सरस्वती आणि लक्ष्मी आईने आपल्याला ब्लॉक करून टाकलेलं आहे. शनिदेवाने आपल्याला क्लोज फ्रेंडला ऍड केलेलं आहे. असा विषय झालेला आहे. म्हणूनच लक्ष्मी आईची आहे ना कुठनं तर काय कसली शॉपिंग करतात दिवाळीची. तर बघूयात नेमकं कसं काय नियोजन होतं. स्टे ट्यून. आणि बऱ्याच दिवसात ना आपले व्लॉग येतात जरा थोडे दिवस, त्यानंतर रेग्युलरली आपल्या चॅनलवर कंटेंट येत राहते. सो हां 10K झाल्यानंतर थोडे दिवसाची वाट बघा, नंतर सगळं सुरळीत चालू होईल. स्टे ट्यून. चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. आणि बघूयात आता कसं काय नेमकं नियोजन होतंय, बघत राहा. लिटरली एवढी गर्दी बघून मला एका गोष्टीची जाणीव झाली की जग गरीब नाही, आपण गरीब आहेत. नजारा बदला, सगळं तुम्हाला दिसल. बाहेर दुनियाला तुम्हाला बघण्यासाठी आहे. आपण लय गरीब आहेत. मला वाटत होतं कोण शॉपिंग करतं दिवाळीची अजून ह्या काळात, पण अजून पण एवढी जण शॉपिंग करणारे आहेत. कारण की त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्या खिशात पैसा, ते शॉपिंग करायला येणार. आपण शॉपिंगला नाही म्हणतो कारण की आपल्या खिशात रुपडी नाही तर शॉपिंग आज पण चालू आहे. नुसतं बघून जायचं आता असा खेळ आहे. इथं बी आपलं काही काम नाही. बघा बाबा तुमच्या भावाला शॉपिंग पण करायला चान्स नाही, खिशात नाही दाना. हवालदार म्हणा आशिरत होते दरवेळेस. सो बघूयात नेमका कुठला मोबाईल घेतोय. बोध आहे, दाद्या, श्रावण भाऊ इथं उपस्थित आहेत. दिसतात का? दो भाई, एक मॉडिफाय दुसरा तबाई, असा विषय. सो दे कुठला मोबाईल बघतोय? आयला आम्ही तर म्हणलं तू 17 घेतोय. अरे 17 Pro घेऊन टाक एक. भावाला सध्या असल्या गोष्टींची तात्काळीत गरज आहे. म्हणून लवकरात लवकर चॅनलवर आपल्या 10K आणि प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी नाही म्हणलं तरी 50-50K तरी व्ह्यू जाऊ द्या. तुमचा भाऊ लगेच इथलं काहीतरी सगळं घेऊन टाकतो. येतो आठवड्याला इथली शॉपिंग करून जातो. पण तेवढे व्लॉग तुमचा प्रतिसाद लाभू द्या, कारण की असल्या गोष्टी लवकरच आपल्या जीवनात येणार आहेत. इंग्रजीचं एक ना धडण बराबर चिंदे असं झालंय. बोध एक बघ ना कुठला तरी लवकर. 17 घ्यायचं सोडून असले विवो मध्ये फिरत बसते राव. एवढ्या बारीक फोनसाठी स्वतः तीर्थराज भाऊला बोलवले राव. हे राव काय राव, गरिबीमध्ये जगतोय राव. मी बी गरिबीमध्ये जगणारा माणूस आहे म्हणा, पण आता काय चालायचं. पण तुला नक्की कुठलं घ्यायचं आहे ती कंपनी डिसाईड करा आधी. विवो नाहीतर सॅमसंगचा घे, बाकीच्या ह्याच्यात पडूच नको. आणि तू कॅमेरा बिमेरा बघू नको, कारण की आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये कॅमेऱ्याचा लय फरक आहे. आज तुला चांगला फोटो दाखवणार, उद्या त्याचा कॅमेरा क्वालिटी पडतीच. तू सॅमसंग गॅलेक्सीमध्ये चाललं इकडे ना, सॅमसंगची इकडे बघ. विवो ओप्पोचं इथे आहे, सॅमसंगचं तिकडे आहे. काय तिकडे आहे सॅमसंगचं. भाऊ तू लोकांचं ऐकून दुसरं काही बी घ्यायला जाऊ नको. पाणी नाही सापडलं म्हणून ताण भागवायला विष प्यायचं नसतं. जे तुला पाहिजे ते घेऊन जा. उगाच लोक म्हणते काय पण हे घे ते घे, तुझ्या मनाचं कर. स्टे ट्यून. भाऊचं अजून कन्फ्यूज आहे. भाऊ कंपनीमध्ये कन्फ्यूज आहे. भाऊ मोबाईल घ्यायला आलेला आहे. अशी तर आहे आमच्यात. कशी पोरांची प्रगती व्हायची. हे काय इकडं सॅमसंग आहे, इकडं फिलिप्स आहे, तिकडं पण सॅमसंग गॅलेक्सी आहे, तिकडं पण इथं गुगल पिक्सल आहे, तिकडं आयफोन आहे बघा. आयफोन घेत असतो इकडं पण सॅमसंग आहे, पण इकडं वेगवेगळे आहे जरा. मोबाईलचं हो घेतो ओप्पो आहे. 10 दिली कल्टी. इथं विवोचा बघ एखादा बॉद आहे.
विवोचा बघ, विवोचा असले फोन बघ फक्त, त्याचं रॅम आणि स्टोरेज बघ फक्त, कॅमेरा बिमेरा नको बघत बस. ह्यो हाय बघ, दिसायला बिसायला चांगला आहे बरोबर. 14,000 त्याचं रॅम बिम चेक कर ना जरा. 14,000 18,000 कितीपर्यंत घ्यायचं आहे तुला? होय 20-25 पर्यंत. मग वन प्लसचा बघितला असतं पण त्याच्या रेषाचा विषय होतो, नाही तर बाकी काय नाही. ओप्पोचा हा पण भारी बुवा दे, 37ला आहे पण थोडं बजेट वाढवाडे. असली स्लिम मोबाईल घ्या रे, मला लागली ह्याची सवय म्हणून मला दुसरे मोबाईलच बघू वाटलं. विवोचा कुठला आहे, काय नाव आहे? विवो T4X. कितीला आहे? 13. किती GB रॅम आहे? स्टोरेज बिरेज बघ, 6500 mAh ची बॅटरी. 28 आपल्याला 17,000. लाईव्हला जाऊ का आत्ता? नथिंगच्या भारी असतात, नथिंग तिकडं असतं. वन प्लसमध्ये त्यांना विचारण्यात असले विषय होत्या का म्हणा रेषाचे ग्रीन लाईनचे, ते नसले होत तर वन प्लसच भारी सगळे. मी विचार करायचो या दुनियेत माझ्यापेक्षा कन्फ्यूज माणूसच कोण नाही, पण आज मला एक सापडलेला आहे. भाऊ फोन घ्यायला आलोय पण एवढं कन्फ्यूज आहे ना, एकदा सॅमसंगमध्ये जातोय एकदा ओप्पोमध्ये येतोय, सॅमसंग ओप्पो नथिंग एवढंच चालू आहे भाऊचं. पण अजून एक मोबाईल भाऊने कन्फर्म केलेलं नाही. एवढं कन्फ्यूज भाऊ मी माझ्या जिंदगीत पण नाही. एवढं भावाला मोबाईल घ्यायचं टेन्शन आलेलं आहे काय बघू. सांगतोय भाऊला सॅमसंगचा घेऊन टाक, तर ते पण आहे का नाही. नथिंग आवडतंय भाऊला. बोध आहे बोध सॅमसंग इज बेटर ऑप्शन फॉर यू. ह्यांच्यासोबत राहून थोडी इंग्लिश शिकायला लागलो राहू मी, कारण की विषय कसा आहे भारी वाटतं. सॅमसंगचा काय विषय असतो, सॅमसंग तुला आयफोन नंतर येणारं दुसरं ब्रँड आहे. ओप्पो बिप्पो घेऊन काय फायदा आहे तुझा? बघ तरी तसं तू तळ्यात हात घालू नको उगाच, तुला जे आवडतंय ते बघ. सॅमसंग A35 पाहिजे होता, स्वस्त भेटला असता. पण मला एका गोष्टीची अजून हे विश्वास बसा ना, पोरं दिवाळीची शॉपिंग करायला लागले, मोबाईल घ्यायला लागले, कारण तुमचा भाव अजून त्याच दुनियेत जगतोय. ऑनलाईन असणारं सगळं तुला ऑफलाईन मध्ये भेटत नाही. ऑनलाईन असे किस्से आयुष्यात घडलेले आहेत. आता तुला काय सांगू, हा मोबाईल पाहिला होता भाऊ, लय भारी दिसायला. 20,000 8 वर्ष काढले त्या मोबाईलवर, 8-9 वर्ष. रेडमी बघ नाही तर भाऊ तुला सांगतो, रेडमी बघतो का? रेडमी नाही तर करून टाक बरं बाजार डायरेक्ट आयफोन 17 घेऊन टाक डायरेक्ट. एवढं बजेट नाही ना जात आपलं. कसे चांगले चांगलेत, नाही तर पिक्सल घेऊन टाक. आईला मी जेवढा जिंदगीत कन्फ्यूज नाही तेवढा हे मोबाईल घेण्यात कन्फ्यूज झालाय. तर भावानी 2 फोन फायनल केलेले आहेत शेवटी. इथं त्याला कपडे विकावं लागते, नाही तर कोण कपडे पण घ्यायचे नाहीत. किडनी विकावं लागेल माझी किडनी. नाही भाऊ, स्वप्न बघत राहावा, कम्प्लीट होत्यात. आता मी तुम्हाला दाखवलं असतं पण आपण त्यातच शूट करतोय, काही विषय नाही. आता हां ह्याचं प्रोसेसर बघ, 7200 आहे, त्याचं 7300 आहे, पण ह्याचं प्रो आहे. आणि फ्रंट कॅमेरा ह्याचा 32 MP आहे, त्याचा किती 16 MP आहे. आणि 5000 mAh ची बॅटरी आहे, त्याला पण 5000चीच आहे मे बी. आणि स्क्रीन बिनमध्ये तर एवढा फरक नाही पडत, 256 आणि 128 GB आहे. बाकी वर्जन 15चं वर्जन आहे, त्याचं कितीच आहे 15चंच वर्जन आहे. हे बेटर राहील म्हणून. कितीपर्यंत आहे तो? 16. प्राईजमध्ये पण फरक आहे ना भाऊ, 16.5 आणि 20. मग 3000 फरक आहे म्हणल्यावर मोबाईल भारीच असणार ना. तसा भारी दिसतोय, घेऊ शकतो, पण कॅमेरा क्वालिटी नाही देऊ शकत. कॅमेरा कुठे देत नाही अँड्रॉइड, तुला कॅमेरा क्वालिटी नाही देऊ शकत. कुठे ठेवतात कोडिंग? ओके, एवढा गरीब आहे मी, मला हे बी माहित नाही कुठं घालतात, असं लावतात का? मग काय करायचं आता? काय करायचं आता? नंतर म्हणलं आता उद्या येऊ. उद्या यायचं? परत उद्या यायचं? आईला अशी सिच्युएशन नाही हवं रे बुवा. तो 2 तास झालं बघतोय मोबाईल, भाऊला एक मोबाईलच नाही आवडला. हे अरे उद्याच घ्यायचं म्हणतोय तो, आता उद्या घ्यायचं म्हणतोय. स्टे ट्यून, कंटेंट फ्लॉप गेलेला आहे, काळजी घ्या. होतं आपल्याला परवा दिवशी येऊन. अरे मी बघितलं त्या दिवशी बरं झालं मी घेतलं नाही, जेव्हा मोबाईल काल ते घेऊन होतो.
रिव्ह्यू बघितली फेल गाडी घेऊन यायचं होतं. चला इथून सांगतो दोन गाड्यात नाही इची पण त्याची तो इतके जाऊ तुम्ही गाडी आम्ही जातो जा आमनोराच्या गेटला या. कुठल्या गेटला? आमनोराचं गेट हे फ्रंट गेट, आमनोरा बॅक गेट का फ्रंट गेट? फ्रंट गेटला या गाडी घेऊन. आम्ही चल ना सोबत चल. सो तर फायनली मंडळी काहीच न घेता माघारी चाललेलो आहे. पण भाऊचा रुतबा बघा, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. शेवटी तुम्ही काय पण होऊ द्या, चाललाय असं जसं काही की 1,00,000-2 लाखाची शॉपिंग करून चाललेलं आहे. पण जाऊ द्या, आता काय चालायचंच. 20,000चा फोन बघून आलाय आणि आता परवा परत येऊन 10,000चा फोन घेऊन जाणार आहे. सो वाटलेलं भाऊची आज फुल सिनेमॅटिक काढतो, ब्लॉगमध्ये ॲड करतो, भाऊला चमकून टाकतो. पण भावाची काही फेमस व्हायची इच्छा नाही, म्हणून भावाने फक्त मोबाईल बघून म्हणला जाऊ येऊ परत म्हणजे आता परत असतं रे, जी गोष्ट आत्ताच करून टाकायची असते डायरेक्ट. सो स्टे ट्यून. मला वाटलेलं आज होईल जरा काहीतरी कंटेंट, पण आता काय विषय दुष्काळ चालू आहे कंटेंटचा, म्हणून हे जे आहे तेच अपलोड करून टाकतो. तेवढे ॲडजस्ट करून घ्या. बाय द वे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आणि बघत राहा. उद्याचा खास ब्लॉग येणार आहे. उद्याचं लय खास कंटेंट क्वालिटी होणार आहे. आधीच एक अचानक बायनं प्लॅनिंग ठरलेलं आहे आत्ता मोबाईल घेता. सो स्टे ट्यून बघत राहा आणि मे बी आजच्या ब्लॉगचा एंड इथंच राहील. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. बाकी स्टे ट्यून.